BAPS स्वामीनारायण मंदिर एवं नीमा की ओर से पधारे हुए आप सभी अतिथि विशेष का हम सब हार्दिक स्वागत करते हैं। अभी जो भी पहले आ गए थे उन्होंने सभी वीडियो देखा होगा कि एक आध्यात्मिक संस्था कैसा मैनेजमेंट कर सकती है। इंडस्ट्रीज़ में जो भी हम वर्ड यूज़ कर सकते हैं, वो प्लानिंग हो, एग्जीक्यूशन हो, स्ट्रेटजी हो, रिसाइकल हो, रीयूज़ हो या रिड्यूस हो, या ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट हो या मोटिवेशन हो, सभी प्रकार का संगम ये BAPS प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव में दिखाया गया था। उसके कुछ अंश हमने देखे। तो आइए हम ये कार्यक्रम की शुरुआत करते हैं। हमारे यह कार्यक्रम के मुख्य वक्ता सन पूज्य भक्ति सागर स्वामी को हम विनती करते हैं, सबसे पहले मंचस्थ होंगे। हम तालियों से पूज्य भक्ति सागर स्वामी का हार्दिक अभिवादन करते हैं। और अभी किशोर जी राठी को हम विनती करते हैं कि अतिथि विशेष का विशेष रूप में परिचय एवं उपस्थित सभी का वेलकम एवं स्वागत करेंगे उनके 2 शब्द के द्वारा। किशोर भाई राठी। जय स्वामीनारायण। आज एक विशेष दिवस आपल्या इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे निमातर्फे आला। आज खरंच स्वामीनारायण देवाची कृपा, प्रमुख स्वामीजींचे आपल्याला आशीर्वाद या निमित्ताने प्राप्त होत आहेत आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून जे आपण कार्य करतो ते कार्याचं मूळ स्वरूप संतांच्या वाङ्मयातून आपल्याला जे समजतं आणि त्याच्याच अनुकरणाने आपला विकास, आपल्या प्रपंचाचा विकास व देशाचा विकास हा घडून येण्याचा हा संयोग नीमाने आणि स्वामी BAPS या स्वामीनारायण मंदिराच्या संस्थांनी आपल्याकरता उपलब्ध करून दिला, याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्यामध्ये नीमाचे माजी प्रेसिडेंट रमेश वैश्य सर आज खास करून आपल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि माझे बाकी सर्व प्रतिनिधी, सभासद आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले, आपल्याला स्वामी महाराजांचं मनपूर्वक मार्गदर्शन लाभणार आहे आणि आपल्या सार्वजनिक विकासाकरता खूप मोठा हातभार लागणार आहे। तसंच येत्या आपल्या नाशिकमध्ये जे कुंभ येतो आहे 2027चा, त्या दृष्टिकोनातून नाशिकचा विकास कसा व्हावा आणि आपणही त्याच्यात कसं पार्टिसिपेशन करू शकू, ह्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला स्वामीजी महाराजांतर्फे मिळणार आहे। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आणि स्वामीजींनी आपल्याला आशीर्वाद दिला त्याबद्दल त्यांचं साष्टांग नमस्कार घालून सर्वांना स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज के कार्यक्रम में पधारे हुए सभी के मन में इच्छा है कि ये प्रोग्राम एक्चुअल में देखा जाए तो मैं जब सभी मिलिंद भाई और सबसे बात कर रहा था, मिलिंद राजपूत और उससे बात कर रहे थे, तो बहुत सारे कार्यक्रम नीमा के द्वारा होते हैं, बराबर। मोटिवेशनल्स कुछ प्रोग्राम हो या साथ साथ में हमारी प्रोडक्टिविटी बढ़ाने का हो या कुछ स्ट्रेटजी कैसे कर सकते हैं या 7QC टूल है या मीन्स प्रोजेक्ट मैनेजमेंट है, बहुत सारे अलग अलग प्रकार के प्रोग्राम नीमा के द्वारा होता है। और मंचस्थ उपस्थित सभी प्रतिनिधि को हम विनती करते हैं कि स्वामी जी का टोकन ऑफ ग्रेटिट्यूड एक मोमेंटो देकर उनका हार्दिक स्वागत एवं अभिवादन करेंगे। स्वामीनारायण भगवान की, राधा कृष्ण देव की, सियावर रामचंद्र भगवान की। परिवार की ओर से स्वामी का हम हार्दिक अभिवादन करते हैं। तो हमारे सबकी ओर से पूज्य भक्ति सागर स्वामी को हम विनती करते हैं कि रमेश जी वैश्य को हार पहनाकर सभी नीमा परिवार की ओर से उनको आशीर्वाद दे कि नासिक में जो भी इंडस्ट्रीज चल रही है उसकी उत्तरोत्तर प्रगति हो। अरे भगवान का प्रसाद है। हम
आज के दिन यह सम्मेलन में एक विषय वैसा भी रखा गया है कि अतिथि देवो भव। नासिक में जो भी अतिथि विशेष आए उनका नासिक के वासिकोधरा यानी कि नासिक कर के द्वारा विशेष रूप में अच्छी तरह आगता स्वागता हो, जो भी आए उसको अच्छे दर्शन हो, अच्छे स्नान हो, सलामती के साथ में, सेफ्टी के साथ में, हाइजीन के साथ में उनको हम अच्छी तरह सत्कार कर पाए। तो आज के दिन अतिथि देवो भव वो विषयक प्रवचन का भी हम लाभ प्राप्त करते हैं। तो आज के अतिथि विशेष रट जी को हम विनती करते हैं कि हमें अतिथि देवो भव वो विषयक हमें प्रवचन का लाभ दे। BAPS नीमा या दोन्ही संस्थांनी मिळून हे जे आध्यात्मिक औद्योगिक संमेलन आयोजित केले आहे, त्या संमेलनाच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित झालेले आहोत। सर्वप्रथम स्वामीनारायण यांच्या आशीर्वादाने आणि त्यांचे सर्व या BAPS साठी ज्यांनी निस्वार्थीपणे जे सेवा करण्यासाठी ही पूर्ण जगभर 1200 मंदिरांची उभारणी केलेली आहे, असे सर्व संत महंत या सर्वांचे स्वामीनारायणांचे आशीर्वाद घेऊन आज भक्ती सागर स्वामी ज्यांनी अनेक विषयामध्ये PhD केलेली आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन नीमाचे मोठ्या उद्योग गटातील वरिष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय किशोरजी राठी, त्याचप्रमाणे नीमाचे लार्ज स्केलचे वरिष्ठ मोठ्या उद्योग गटाचे सचिव श्री किरणजी पाटील, नीमाचे खजिनदार श्री राजेंद्र वडनेरे, उपस्थित दुसरे भक्तगण, इथे उपस्थित असलेले स्वामीनारायण मंदिराचे निस्वार्थीपणाने सेवा करणारे सगळे भक्तगण, उपस्थित असलेले C10चे आमचे चेअरमन चौधरी साहेब, नाईसचे संचालक, माझे नाईसचे कर्मचारी, MIDCचे निवृत्त माजी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री संजयजी पाटील, नाशिकमधील मोठ्या उद्योग समूह गटाचे अक्षय धुमाळ, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित इथे या संमेलनासाठी जे आलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी ते स्वागत करतो। आज तसं खरं पाहिलं तर शनिवार असल्यामुळे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे की अशी एक वाटत होतं की उपस्थिती चांगली राहील, नीमाचे बरेचसे सदस्य येतील, परंतु खरं मी असं म्हणेल की शनिवार हा त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस असतो। आठवडाभर ते पूर्णपणे आपल्या फॅक्टरीत वेळ देतात आणि शनिवार रविवार आपल्या कुटुंबासाठी देतात, त्यामुळे थोडे उपस्थिती कमी असेल परंतु काही हरकत नाही। आणि आपण चित्रफितद्वारे जे काही बघितलेलं आहे, BAPSनी जे काही भारतभर जगभर यांनी ही जी काही मंदिरांची उभारणी केलेली आणि यांनी जे निस्वार्थपणे जे कार्यक्रम अख्ख्या जगभर राबवतात, यांचे महंत आणि स्वामी महंत यांच्याशी आपण जर जवळीक साधली ते माझा एक योग येतो दरवर्षी गणपतीच्या निमित्ताने, आणि बऱ्याच वेळा मला इथे येण्याचा, आमचे तुषारबाई पटेल आहेत, अनेक स्वामी इथे आहेत, त्यांच्या निमित्ताने मी इथे येत असतो। थोडाफार प्रयत्न आपण त्यांच्यामध्ये आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यांनी जे केलेलं आहे हे जे बघितलं आपण ते चित्रफितद्वारे, आपण एक नाशिकमध्ये असं स्वामीनारायण मंदिर आहे आणि पूर्ण जगभरात जे यांची मंदिरं बघितली तर एक शांतता, एक तिथे एक जो आपल्याला मनामध्ये एक शांतता मिळते आणि एक आपल्याला तिथे आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा मिळते। ते अशी यांची सर्व मंदिरे आहेत, तिथले सगळे महंत सगळे निस्वार्थपणे सेवा करतात। इथे अनेक वेळा मी भोजनाचाही आस्वाद घेतलेला आहे, अतिशय चांगलं असं भोजन असतं यांच्या इथे, आणि सगळी लोक इथे निस्वार्थपणे इथे सुरुवात झाली अभिषेकाने, आपले काही जे मनामध्ये
काही संकल्पना असतील त्या आपण अभिषेकाद्वारे इथे मागत असतो. सुरुवात मी थोडा नाईसचा परिचय करून देतो. नाशिक ही पूर्वी धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जायची. इथे रामाचं मंदिर आहे, काळाराम मंदिर आहे, नंतर मांडवलेणी आहे, सीता गुफा आहे, अनेक इथे नाशिकचं धार्मिक क्षेत्र आहे. आणि नाशिक हे धार्मिक क्षेत्रामुळं ओळखल्या जायचं. 1962 साली पद्मश्री बाबूराव रेठींनी एक नाशिकमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन करायची म्हणून 1962 साली त्यांनी नाशिक इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट ही संस्था स्थापन केली. आणि ही स्थापन करताना त्यावेळेस नाशिक अतिशय असं छोटं शहर होतं आणि त्याची ओळख फक्त एक धार्मिक नगरी म्हणूनच होती. आणि अशा नगरीमध्ये उद्योगांनी आणि लोकांना तिथे उद्योगासाठी प्रेरणादायी करणे, त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना त्यांची मनधरणी करणे, त्यावेळेस अतिशय असे मोजकेच लोक होते ज्यांनी नाशिकमध्ये 1962 साली ही जी संस्था स्थापन केली. त्यावेळेस पद्मश्री बाबाई राठी, त्यांच्याबरोबर माझे पिताश्री पण होते, दादासाहेब अंद्रुटकर, देवकसनजी सारडा, मामा कुलकर्णी, असे अनेक त्यावेळेस जे जुने लोक होते त्यांनी ही औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी लोकांकडे जाऊन त्यांची मनधरणी करून तिथे मुंबईला त्यांनी लोकांना समजून. आणि त्यावेळेस आपण विचार करू शकता की नाशिकचं जे सातपूर आहे ते एक जंगल होतं आणि तिथे उद्योग सुरू करायचा म्हणजे त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था, तिथे सगळ्या गोष्टींची जी व्यवस्था करायची आहे ती सगळी नाशिकमधून न्यायची. तिथे हे एक अतिशय म्हणजे साधं काम नव्हतं. आणि त्यावेळेस लोकांची मनधरणी, मुंबईच्या लोकांना इथे आणणं आणि उद्योग उभारणीसाठी त्यांना सांगणे हे त्यावेळेस अतिशय चिकाटीचं काम. परंतु या लोकांनी त्यावेळेस सुरुवात केली. आज ज्यांचे उद्योग तिथे आहेत आणि ज्यांचे कारखाने तिथे आहेत ते आज जर बघितलं नाशिक इतकं प्रगत झालेलं आहे की तिथे आज त्यावेळेस 1 रुपया मीटरनी ज्यांचे भूखंड होते आज अतिशय त्यांची भूखंडांचे दर आज खूप वाढलेले आहेत. आणि आज ज्यांचे उद्योग तिथे चालू आहेत ते आज ह्या जुन्या लोकांच्या मागे, म्हणजे त्यांनी जे हे उद्योग सुरू केले, त्यांनी जे पद्मश्री बाबाई राठी यांचे नेहमीच आशीर्वाद आमच्या मागे राहतात. नाईसनी नंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आले, त्यावेळेस वानखेडे साहेब होते. नाईसनी भूखंड संपादन 133 एकर नाईसने भूखंड संपादन केले आणि 145 लघु उद्योजकांना भूखंड वाटप केले तिथे. आज नाईसमध्ये साधारणतः 5,000 लोक काम करत आहेत. नाईसनी आणि नंतर MIDCने मिळून पुढची जी वाटचाल केली औद्योगिक वसाहतीमध्ये, सुरुवातीला सातपूर हे फार मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं. सातपूरमध्ये पहिला जो उद्योग, मोठा उद्योग आला तो म्हणजे मायको, त्याच्यानंतर तपारिया टूल्स आणि त्यानंतर मग बरेचसे सिमेंट्स, ग्लेनमार, अनेकशे मोठे मोठे उद्योग हे आले. सातपूरची जागा कमी पडायला लागली. मग त्यानंतर अंबड सुरू झालं. अंबडनंतर मग सिन्नर, अशा औद्योगिक वसाहतीची स्थापना सुरू झाली. आणि हे करत असताना नाईसनी सामाजिक बांधिलकीसुद्धा सोडलेली नाही. नाईसनी अंध विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर खोललेलं आहे. त्यांना एक भूखंड त्यांच्या हॉस्टेलसाठी दिलेला आहे. नाईसनी C10वर महिलांसाठी 75 गाळे तिथे सुरू केलेले, त्यांचे आमचे चेअरमन चौधरी साहेब इथे आहेत. नंतर C11वर आम्ही एक सुरुवातीला 48 गाळ्यांचा प्रकल्प घेतला, कारण भूखंड कमी पडत असले तर लोकांना गाळ्याद्वारे आम्ही त्यांना तिथे उद्योग करण्यासाठी प्रेरणा दिली. त्याच्या सेकंड फेजमध्ये आम्ही 60 गाळे तिथे उपस्थित केले. आणि नाईसनी हे करत असताना एक स्टार्टअप म्हणून, आणि त्यावेळेस नाशिकमध्ये टेस्टिंगसाठी नाशिकचे जे इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहे किंवा इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज आहेत त्यांना
टेस्टिंगसाठी त्यांच्या जे उत्पादनाचे जे काही टेस्टिंग करावं लागत ते बेंगलोर किंवा बाहेर पाठवायला लागत होते. या उद्देशाने नाईसनी पुढाकार घेतला. त्यावेळेस अनेक संस्थांनी प्रयत्न केला, परंतु नाईसनी आणि महाराष्ट्र आपल्या नाशिक महानगरपालिकेने दोघांनी संयुक्तपणे मिळून अंबड येथे नाशिक इंजिनियर क्लस्टर हा एक मोठा प्रकल्प आम्ही तिथे केला. त्यामध्ये 67 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, 10 कोटी रुपये महानगरपालिकेने दिले आणि 10 कोटी रुपये तिथे नाईसनी खर्च केले. आज तिथे जो प्रकल्प उभा आहे तिथे ज्या टेस्टिंग फॅसिलिटीज आहे तिथे सर्व प्रकारच्या ज्या उद्योजकांना ज्या काही गोष्टी बाहेर पाठवायच्या होत्या त्या तिथे आता सुरू झालेल्या आहेत. मला जो आजचा विषय दिलेला आहे तो अतिथी देवो भव आणि अध्यात्माची आपला जो काही उद्योगाशी अध्यात्मिकतेचा कुठे संबंध येतो. आपण जर आपला दैनंदिन जर आपण बघितलं तर आपण दिवसभर आपल्या याच्यामध्ये कामाच्या ह्याच्यात आपण पूर्णपणे त्या कामामध्ये वाहून गेलेलो असतो. परंतु आपण जर त्याला अध्यात्मिकाची जोड दिली आणि आपण जर असा विचार केला की जो काही मी माझ्या उद्योगामध्ये भरभराटी करतो किंवा मी जो उद्योगामध्ये जी प्रगती करतो आहे त्याच्या मागे ईश्वराची प्रेरणा आहे आणि हा जो ईश्वर आहे माझ्या मागे उभा आहे त्याच्यामुळेच मला ह्या उद्योगामध्ये माझी वाटचालीची त्यांच्या आशीर्वादाने मला त्यांच्या प्रेरणेने माझा उद्योग पुढे चाललेला आहे. हे जर आपण मनामध्ये ठेवलं तर अध्यात्मिकेची जोड आपण जर आपल्या उद्योगाला दिली. आपण जर बघत असाल अनेक उद्योग जेवढे कुठेही आपल्या कारखाने असतील, आपण जर पहिल्यांदा कारखान्यात गेलो तर आपण सर्वजण घरात असो किंवा उद्योग आपण आपल्या जिथे जातो आपल्या आस्थापनेमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस आपण आशीर्वाद घेतो पहिले देवाचा आणि नंतर आपण आपल्या कामाला सुरुवात करतो. आणि आपण ह्याची जर जाणीव ठेवली की आपल्या ह्या सर्व मागे जर आपल्या प्रगती मागे आणि आपल्या ज्या कारखान्याची जी सुरळीतपणे वाटचाल चालू आहे याच्या मागे एक प्रेरणा एक आशीर्वाद महंतांची किंवा देवाची असते तर आपण निश्चितपणे आपल्या उद्योगामध्ये एक शांततेने आपण आपला कारोबार करू शकतो. आणि आपण एक मनामध्ये एक भान ठेवलं की आपल्याला हे जे काही आहे हे ईश्वराच्या आशीर्वादाने प्राप्त झालेलं आहे आणि आपण त्याचा सांभाळ करत आहोत आणि हे पुढे आपल्यानंतर दुसरे सांभाळणार आहे. ते अतिथी देवो भव हा विषय जो आहे की आपण आपल्या इथे पूर्वी एक म्हण होती की घरी घरी जर पाहुणे आले तर आपण त्यांना एक देवाच्या स्वरूपाने आपण जर इतिहास जरी बघितला की जे कोणी आपल्याकडे अतिथी येत होते त्यांच्याकडे सगळे आपण त्यांना एक जर आदराने वागवलं, त्यांचं जर नीट आपण त्यांच्या गरजांचं त्यांच्या ज्या गरजा आहेत ते जर लक्षात घेतल्या, त्यांच्याशी नम्रपणे बोलले, हे आपल्याला अतिथींचं आपण जर सेवाभाव केला तर आपल्याला निश्चितपणे त्यांचे आशीर्वाद लाभतात. आपल्याकडे आता 4 मी तर स्वतः 4 कुंभमेळे बघितले. 2015ला शेवट एक कुंभमेळा झाला आणि आता 2027ला येऊ घातलेला कुंभमेळा आहे. तर आपल्या सगळ्या नाशिककरांना एक मोठी संधी आहे की आपल्याकडे आता बरेचसे महंत साधू महंत आणि अनेक भक्त आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक नाशिकमध्ये जसं प्रयागराजला झालं अनेक लोकांनी त्यांना अतिथी जे आले त्यांच्या सेवासाठी अनेक लोकांनी तिथे प्रयागराजला त्याचप्रमाणे नाशिकमध्ये आपण जर हे जे अतिथी येणार आहेत त्यांच्यासाठी जर आपण सेवाभाव प्रयत्नांनी जर आपण त्यांना आपल्या बाजूने त्यांना काही देऊ शकलो तर निश्चितपणे आपल्या नाशिकसाठी एक वैभव राहील आणि नाशिकसाठी एक कौतुकास्पद अशी गोष्ट राहील. त्यांच्या आपण गरजा लक्षात घेतल्या, त्यांना काय लागणार नाशिकमध्ये टेंट उभारणी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. शासन आणि महानगरपालिका तर आपल्या प्रयत्नांनी करतच आहेत, परंतु आपली नाशिक म्हणून एक नाशिकचे नागरिक म्हणून आणि आपण उद्योजक म्हणून आणि हे जे स्वामीनारायणांचे महंत आहेत हे तर निश्चितपणे त्यामध्ये पूर्ण वेळ त्या कुंभमेळ्याच्या याच्यामध्ये ते त्यांचं तर फारच मोठं काम असणार आहे. परंतु आपल्याला जे काही आहे आपलीसुद्धा एक सामाजिक जबाबदारी म्हणा किंवा नाशिकचं हे जे कुंभमेळा होणार आहे त्याला एक यशस्वीपणे जी वाटचाल द्यायची आहे
किंवा त्याला एक यशस्वी करायचं असेल, कुठल्या प्रकारचं त्यामध्ये विघ्न न येता छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात, परंतु त्याच गोष्टींचा आपण मागच्या जर काही गोष्टींचा अभ्यास केला तर त्याच्यावरून आपल्याला काही जर जास्तीत जास्त प्रयत्न करून कुठल्याही प्रकारचं काही विघ्न न होता, कुठल्याही प्रकारचे काही अडचणी न येता, कुठल्याही प्रकारच्या काही दुर्घटना न हो, ह्या दृष्टीने जर आपल्या सगळ्या नागरिकांनी प्रयत्न केला आणि बऱ्याचशा गोष्टी जर आपण येणाऱ्या अतिथींना सुचवल्या तर हा निश्चितपणे आपल्याला जो येणारा होऊ घातलेला कुंभमेळा आहे हा आपल्याला यशस्वी, सगळ्यांच्या प्रेरणे, सगळ्यांच्या कामगिरीने आपल्याला तो यशस्वीपणे पूर्णपणे चांगला पार पडता येईल. आपण आपल्या उद्योगामध्ये जो आपला ग्राहक असतो तो सुद्धा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यालासुद्धा आपण जर एक अतिथी म्हणून, तो आपला जर ग्राहक आहे त्याला आपला एक भागीदार, आपला एक मित्र, आपला एक भागीदार आणि आपला जर त्याला समजून जर केलं आणि त्याच्याशी जर आपण त्या ग्राहकाला एक आपल्या व्यवस्थित जर त्याच्याशी बोललो किंवा त्याच्याशी नम्रपणे वागलं तर आपल्याला निश्चितपणे त्या अतिथी देवो भव म्हणून आपल्याला जे काही आहे त्या ग्राहकाबरोबर पण आपल्याला एक समाधान मिळतं. बरेचसे गोष्टी येतात धंद्यामध्ये, अनेकसे चढ उतार येतात, परंतु ह्या गोष्टींमध्ये जेवढं आपण जास्तीत जास्त आपल्या ग्राहकांना समाधान देण्याचा प्रयत्न करू ते आपल्याला निश्चितपणे आपल्याला वाटचालीसाठी कामी येणार आहेत. जर तुम्ही ह्या गोष्टींचं सर्व, मी तर काही महंत नाही, काही नाही, मी पण एक साधा उद्योजक आहे आणि मी पण माझ्या बाजूने प्रयत्न असाच करत असतो की माझ्याकडनं जेवढं जास्तीत जास्त मी ग्राहकाला किंवा माझ्याकडे येणारे जे काही अतिथी आहे त्यांना मी कशा प्रकारे मी त्यांच्याशी कसा वागतो, त्यांच्याशी कसापणे माझ्या बोलण्यामध्ये मी तारतम्य ठेवतो, ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण, ह्या सगळ्या आपल्याला संस्कार आणि या संस्थेचे हे जे आहेत हे आपल्या आशीर्वाद महंत लोकांकडूनच शिकायला मिळतात. आणि ह्यांच्यात प्रेरणेने आपण जर पुढे अनुकरण केलं तर आपल्याला निश्चितपणे आपल्याला स्वभावामध्ये सुद्धा बराच बदल घडवता येईल. तर ह्या गोष्टींचं जास्त काही मी मार्गदर्शन करू शकत नाही, कारण आपण सर्व, आपल्याकडेही सगळ्यांकडे अतिथी येत असतात, पाहुणे येत असतात आणि आपण ह्या सर्व गोष्टींचं आपण अनुकरण केलेलं आहे. आपण सर्व या गोष्टीतनं जात आहात. फक्त एकच आपल्या सर्वांना इथे मी महंतांच्या आशीर्वाद, आपल्या जो येऊ घातलेला कुंभमेळा आहे त्यामध्ये आपल्याने सर्वांनी प्रयत्न करून आणि तो उद्योग आपल्या सर्वांना, महानगरपालिकेला किंवा शासनाला कशा प्रकारे आपण आपला सगळा सहभाग देऊन कशा प्रकारे तो कुंभमेळा यशस्वी करता येईल ही आपल्याला विनंती करतो. नियमाने आणि BASP बाप्स यांनी जो आज मला इथे बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याचा जो मला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आज हा जो कार्यक्रम त्यांनी घेतला ते उपस्थिती तरी आम्ही 2008 साली मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळी एक स्पिरिच्युअल प्रोग्राम निमामध्ये घेतला होता. पुढे हाच आध्यात्मिक आणि याचा आपण पुढे पण प्रयत्न करू आणि निश्चितपणे त्यावेळेस बरेचसे उद्योजक असतील आणि उपस्थिती चांगली राहील असा आम्ही प्रयत्न करू असे मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या आशीर्वादाने मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो मिलिंद भाई राजपूत है जिन्होंने पूरा कार्यक्रम को अच्छी तरह संभाला है और जो आयोजन किया हुआ है मिलिंद भाई और उनके साथ में जो भी आयोजक कमेटी थी उन्होंने बहुत पुरुषार्थ किया हुआ है. तो अंत में हम मिलिंद भाई को विनती करते हैं कि आभार विधि में हमें जुड़वाएंगे. मिलिंद राजपूत. धन्यवाद संजय भाई. सर्वप्रथम मैं भक्ति सागर स्वामी जी को जो अमूल्य मार्गदर्शन हमारे सब उद्योजक भाई है और जो भी उपस्थित यहाँ पे महागण है सभी को आपने, जो हम आज तक व्हील पावर समझते थे, व्हील की वजह से हमारी इंडस्ट्री चलती है, लेकिन आपने वहाँ से लेके एक व्हील पावर कि आप जो सोचो वो कर सकते हैं, देश में कर सकते हैं, विदेश में कर सकते हैं. और सिर्फ आपको एक भगवान का जो विचार है, जो एक संस्कार है, उसको साथ में लेके जाना है. उसके बारे में जो भी मार्गदर्शन किया, हम सभी आपका तहे दिल से बहुत ऋणी है. ये बहुत ही अच्छा आज का जो दिवस है, श्रावण मास का दूसरा दिन है
और शनिवार जो आज ये गंगा नदी के, गोदावरी नदी के किनारे पे मंदिर जहाँ पर आपने ये अमूल्य सा मार्गदर्शन किया, हम निमा की तरफ से, नाइस की तरफ से, सभी औद्योगिक संगठनों की तरफ से आपका तहे दिल से ऋणी यहाँ पे व्यक्त करते हैं। आपण सर्वांनी गेल्या 1.5-2 तासापासून आपल्या मनाने इथे येण्या अगोदर जो विचार केला की नेमकं हे संमेलन कसं असणार, सर्व उद्योजक बांधव आपण पाहतो की अनेक वर्षांपासून नाशिकची जी इंडस्ट्री आहे, पद्मश्री बाबू बैराठी त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रयत्न करून 1965च्या दरम्यान ह्या रुजवात ह्या मंत्रभूमीचं रूपांतर तंत्रभूमीत एक नवी ओळख दिली आणि ती ओळख देताना आपण अनेक वर्षांपासून इथली इंडस्ट्रियल ग्रोथ व्हावी यासाठी प्रयत्न करतो आणि ते बघता बघता ह्या प्रत्येक 12 वर्षा येणारा कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर निधी येते, परंतु एक नाशिकचा जो काही विचार आहे तो उद्योगांचा विचार असेल, इथे अध्यात्माचा विचार असेल, ह्या सर्व विचारांचं या ठिकाणी सांगळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं घालून आपण देशभरात जगभरात एक नाशिकचं नावलौकिक मिळवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो। संमेलन हे एका संमेलनातनं नक्कीच आपलं ध्येय उद्दिष्ट कधीच साध्य होत नाही, परंतु अशा प्रकारचे संमेलन जर आपण सुरू केलं, एक आपसी संवाद सुरू केला तर नक्कीच आपण एक जे ध्येय उद्दिष्ट आहे आणि एक सनातन हिंदू धर्म त्याचा प्रचार प्रसार करणं काय गरजेचं आहे, जे आपल्याला स्वामींनी सांगितलं ते नक्कीच साधू शकू। आलेले सर्व मान्यवरांचं मी इथं स्वागत आभार व्यक्त करतो। त्यात आपल्याला अतिथी देवो भव याच्यावरती जे अमूल्य असं मार्गदर्शन केलं, जे नाईसचे अध्यक्ष, निमाचे माजी अध्यक्ष, निवेकचे माजी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, खरं तर आम्ही मार्ग भटकलो होतो परंतु पुन्हा आता साहेबांच्या मार्गाने मार्गक्रमण सुरू केलं आहे, ते रमेश वैश्य साहेब यांचे खूप खूप निमाच्या वतीने आणि BAPS स्वामीनारायण ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर पूज्य महाव्रत स्वामीजी जे या ठिकाणी उपस्थित आहे, वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात, हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं। त्याचबरोबर आनंद विहारजी स्वामी, विद्यानंदजी स्वामी ह्या वेळोवेळी बैठका आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आपण देखील बरेच जण पहिल्यांदा ह्या मंदिरात आले, मी देखील ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच पहिल्यांदा आलो, भूमिपूजनाच्या वेळेला आलो होतो, कारण की धर्मेशभाई पोरी असतील, संजय भाई यांच्याकडे जे सांगितलं की बालसभा, माझे पण मुलं त्यांच्याकडे बालसभेला जायचे, परंतु तो योग असतो की जोपर्यंत एक आपल्या अंतकरणात आणि देवाच्या अंतकरणात ती सांगड जुळत नाही तोपर्यंत योग येत नाही। आपले अध्यक्ष आशिषजी नहार त्यांची खूप इच्छा होती या कार्यक्रमाला येण्याची, परंतु आता ते दार्जिलिंगला आहे आणि आपण त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेला हा कार्यक्रम आणि आपण इथं आहोत, तर ही एक देवाची इच्छा असते आणि तो योग आपला हा घडून आला आहे। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे पण रवी ईश्वरे साहेब, जे आमचे फार अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत, त्यांनी बऱ्याच वेळा निमाला येऊन गेल्या मागच्या कमिटीत देखील प्रयत्न केले होते, परंतु तो योग यावर्षी जुळून आला। अमितजी पटेल आणि अतिशय चांगलं सूत्रसंचालन करून या आपल्या भावना एकमेकांशी पोहोचवणारे संजयभाई पाटील, त्याचबरोबर आल्या जो काही इथं एक सत्संग आपण भजन चालू होतं, तर रुद्रपुरिया जो बालपणापासनं तर आता ह्या भजन करेपर्यंत आम्ही रुद्र सर्व परिवाराला त्यांचा ओळखतो, तर त्यांची सर्व टीम की ज्यांनी भजन ह्या ठिकाणी सुरुवात करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात दिली। त्याचबरोबर आपले आयोजकांमध्ये निमाचे आमचे उपाध्यक्ष श्रीयुत किशोरजी राठी, ज्यांचं ॲडव्हान्स एन्झाईम आपल्याला माहिती, देशविदेशात मोठा त्यांचा प्रचार प्रसार आहे, उद्योगांचा अनेक कुटुंब त्यांच्या ह्या उद्योग व्यवसायामुळे आपलं मार्गक्रमण करीत आहेत। त्याचबरोबर उपाध्यक्ष मनीष रावल, त्यानंतर आमचे खजिनदार राजेंद्रजी वडनेरे साहेब, रॉयल इंक अँड इक्विपमेंट, देशविदेशात त्यांचे इक्विपमेंट जात असतात, किरणजी पाटील सचिव, जे ग्लेनमार्क, आपण सर्वांना माहिती आहे की ग्लेनमार्क हा केवढा मोठा उद्योग समूह आहे आणि ते नाशिकच नव्हे, औरंगाबादचं युनिट असेल किंवा आता अक्राडेला मोठं युनिट त्यांनी सुरू केलं, सिन्नरला आहे, ह्या सर्व ग्रुपचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ते करत असताना देखील निमाला आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या इंडस्ट्रीसाठीचं योगदान ते देत असतात। योगेंद्रजी राजपूत, अध्यक्ष महाराणा प्रताप बौद्धिस्ट मंडळ,
नरेंद्रजी सौकुते ज्यांचं एक मुलाने स्टार्टअप रिवॅम्प म्हणून सुरू केलं, की किंवा असतानाच 4थ्या वर्षाला सुरू करून तो मोठा उद्योग नाशिकला उभा राहिला. त्याचबरोबर माझे सहकारी श्रीकांतजी पाटील स्टार्टअप मेंडॉर, नाईसचे मॅनेजर दिनेशजी पाटील, माझे निमातले सहकारी विरलजी ठक्कर, शिवाजी आव्हाड, दत्ताजी भालेराव, जयदीप राजपूत, तसं तर सोमवंशी साहेब, हे सर्व चेहरे परिचित आहेत. आणि हे सर्व चेहरे आपण कधीही हाक द्या, एक नाशिकच्या विकासासाठी, उद्योजकांच्या विकासासाठी, व्यापाऱ्यांच्या विकासासाठी सदैव धावून येतात. आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि स्वामीनारायण ट्रस्ट, जो ह्या ट्रस्टने आमच्यावरती ट्रस्ट ठेवला आणि एक उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, की जे लक्ष्मीचे पुजारी आहेत, परंतु ते लक्ष्मीची पूजा जे करतात तर त्या लक्ष्मीला फक्त येताना आवडते असं जे म्हणताना आधीच सांगितलं, तर ती टिकवण्यासाठी जे काही आपल्याला आपल्या विचारसरणीमध्ये, आपल्या वागण्यातनं किंवा आपल्या ह्या मनुष्यजातीसाठीच्या एक विकासासाठी जे काही बदल करायचे आहेत, ते बदल आपण नक्कीच सर्व स्वीकारू. त्यांचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला आयुष्यभर मोलाचं ठरेल. मी पुण्याचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्या सर्व आलेल्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.